ओके, तर आता आपण स्टार्ट करतोय विथ CSS आणि CSSमध्ये आपण बघणार आहोत प्लेफेअर सायफर. तर प्लेफेअर सायफर इज अन एन्क्रिप्शन मेथड ज्याने आपण मेसेजेसला एन्क्रिप्ट करतो युझिंग ए की. सो इट इज अ मॅट्रिक्स सायफर. मॅट्रिक्स सायफर आहे हा. तर तो काय नक्की ते आपण आता बघूयात. आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायला चालू करूया. सो लेट स्टार्ट. तर आपण डायरेक्ट एक्झाममध्ये कसं लिहायचं ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच बघणार आहोत. सो मी खूप डिटेलमध्ये लिहिणार आहे आणि बाय द वे तुम्हाला समजवेन पण. सो हा आपला क्वेश्चन आहे. तर लेट स्टार्ट विथ गिवन. गिवनमध्ये आपल्याला आहे प्लेन टेक्स्ट. प्लेन टेक्स्ट आहे आपलं, द की इज हिडन अंडर द डोर. तर द की इज हिडन अंडर दी डोर. सो दिस इज आर प्लेन टेक्स्ट अँड ह्याचा की काय आहे आपली डोमेस्टिक इज आर की. तर आता आपलं गिवन झालं. आता टू फाइंड काय आहे हे आपण असंच फक्त एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहितोय. एन्क्रिप्ट द प्लेन टेक्स्ट using की. एन्क्रिप्ट द प्लेन टेक्स्ट युझिंग की. आता फॉर्म्युलाच बघूया आपण. फॉर्म्युलामध्ये आपल्याला 3 फॉर्म्युलाज आहेत. ते मी आधी लिहून घेतो. ते कसे वर्क करतात काय करतात ते मी तुम्हाला नंतरला सांगेन. तर फर्स्ट इज शिफ्ट राईट. हो बा शिफ्ट डाऊन. आणि आहे रेक्टँगल. रेक्टँगल वेन कॉलम. तर हे आपले 3 फॉर्म्युलाज आहेत. हे कसे यूज होतात ते मी तुम्हाला सांगतो. सो आर सायफर इज अन मॅट्रिक्स सायफर. तर आता पुढच्या स्टेपमध्ये आतापर्यंत आपले 3 स्टेप झाले. गिवन, टू फाइंड फॉर्म्युला, आर फर्दर स्टेप. और ह्याला आपण इथून स्टेप 1 कन्सिडर करूया. चला ह्याला आपण स्टेप 1 कन्सिडर करूया. स्टेप 1 प्रिपेअर मॅट्रिक्स. आता इथे प्रिपेअर की मॅट्रिक्स. की मॅट्रिक्स म्हणजे काय, आपलं जी की आहे डोमेस्टिक त्याचं मॅट्रिक्स बनवायचं आहे. प्रिपेअर की मॅट्रिक्स. तर आता त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे बघा. रिमूव्ह ड्युप्लिकेट्स. मी इथे लिहितो म्हणजे तुम्हाला नोट्समध्ये रेफर करायला यायचं आहे. रिमूव्ह ड्युप्लिकेट्स इफ एनी फ्रॉम द की. सेकंड इज फिल रिमेनिंग अल्फाबेट. म्हणजे फिल रिमेनिंग अल्फाबेट्स. सो आता आपण चालू करूया. आपली की काय होती, की इक्वल टू DOMESTIC. आता ह्यात डोमेस्टिक ह्याच्यात कोणताच ड्युप्लिकेट नाही. तर द की हॅज नो ड्युप्लिकेट्स. द की हॅज नो ड्युप्लिकेट्स. आता मेक ए 5x5 मॅट्रिक्स. आता प्ले सायफरमध्ये 5x5च मॅट्रिक्स बनवायचा, ना जास्त ना कमी. ते का मी तुम्हाला सांगतो. तर 5x5 मॅट्रिक्स कसा होईल आपला. मेक ए इथे स्टार करतो. हे तुम्ही लिहू पण शकता अँड हे पण करू शकता. लाईक जस्ट आत्ता तुमच्या नॉलेजसाठी मी सांगतो आहे. कारण की तिथे लिहिलेलं मोस्ट ऑफ द टाईम कसं येतं की एक्सप्लेन अँड सॉल्व. तर एक्सप्लेन करताना हे लिहिणे महत्त्वाचं आहे. म्हणून मेक ए 5x5 मॅट्रिक्स. ती कशी बनवायची, तर आता हे आपण सर्वात आधी मॅट्रिक्स बनवूया. आता डोमेस्टिक हे आपला शब्द आहे. तर आता 1 2 3 4 4 5. तर DOMESTIC. हां 1 2 3ची गरज नाही, फक्त मिस्टेक नको म्हणून मी केलं. मी पण तुमच्यासोबतच सॉल्व करतो. आता आपण डोमेस्टिक म्हणजे आपली की इथे पुट केली आहे. आता सेकंड आपल्याला काय तिथे दिलं होतं की फिल रिमेनिंग अल्फाबेट्स. म्हणजे काय, तर आपल्याला A to Z
सगळं ह्या 5x5 मॅट्रिक्समध्ये बसवायचं आहे. तर आता 5x5 मॅट्रिक्समध्ये तुम्ही बोलाल की 25 कॅरेक्टर आले, 26 कॅरेक्टर कुठे गेला? तर आय आणि जेला नेहमी एकत्र ठेवायचा. ते का? तर असं आय आणि जेच असं काही नाही आहे. तुम्ही कोणत्या पण 2 कॅरेक्टरला एकत्र ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल एम एन एन आय आणि जे. तर सो दॅट 26च्या 26 कॅरेक्टर तिथे बसतील. आता इथे आपला डोमेस्टिक आय कीमध्ये चालला आहे म्हणून आपण इथे केलं आहे. जर तो कीच्या बाहेर आला असता तरी पण आपण त्याला आय आणि जेला एकत्रच कन्सिडर केलं असतं. सो दिस इज ए बेसिक रूल बोलूयात. आणि आय आणि जे आपण घेतो कारण की मोस्ट ऑफ द रेफरिंग बुक्स किंवा जेवढे पण फॅकल्टी शिकवतात ते आय आणि जेच घेतात. सो त्यांच्यासाठी हे इझी पडेल. नाहीतर मग तुम्ही ई घ्याल, ई सोबत ई एफ घेतला तर ते पण चालेल, ते पण राईटच आहे. बट प्रॉब्लेम होईल, म्हणजे त्यांना मग पूर्ण कॅल्क्युलेशन सगळं वेगळं होईल. त्यामुळे कशाला उगाच ना, त्यांच्या मनाप्रमाणे करूया, त्यांना पण इझी आपल्याला पण इझी. सो आय जे. आता काय करायचं आहे आपल्याला? रिमेनिंग अल्फाबेट्स फिल करायचे. ते कसं? तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता ही माझी पर्सनल ट्रिक आहे. तर आधी मी डोमेस्टिक हे शब्द कॅन्सल करेन. डी ओ एम ई एस टी आय सी. आता हा जे पण इथे कन्क्लूड झालं आहे त्यामुळे जे पण कॅन्सल. आता फक्त हे जे राहिलेले लेटर्स आहेत ते लाईनीने लिहायचे. तर आता बघा इथे थोडंसं हे झालं, ते नीट करूया. नीट मॅट्रिक्स बनला पाहिजे. ई आणि एस. तर आता आपलं काय राहिलं आहे? ए बी सी गेला आहे, डी गेला आहे, ई गेला आहे, एफ जी एच आय जे गेला आहे, के एल एम गेला आहे, एन ओ पण गेला आहे, पी क्यू आर एस गेला आहे, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. हा झाला आपला मॅट्रिक्स. सो आपण फर्स्ट स्टेप कंप्लीट केलेली आहे. काय होतं आपलं फर्स्ट स्टेप? प्रिपेअर ए की मॅट्रिक्स, रिमूव्ह डुप्लिकेट्स इफ एनी फ्रॉम द की. आपल्या ह्याच्या डुप्लिकेट्स नव्हते, द की हॅज नो डुप्लिकेट्स. फिल रिमेनिंग अल्फाबेट्स इन मॅट्रिक्स. तर ते पण आपण केलं. रिमेनिंग अल्फाबेट्स आपण ए टू झेड इन मॅट्रिक्स पुट केले. आता हे झालं, आपला 5x5 मॅट्रिक्स बनला. आता प्रिपेअर की मॅट्रिक्स झाला. सेकंड स्टेप प्रिपेअर प्लेन टेक्स्ट. सो आपण आता सेकंड स्टेपकडे फोकस करूया. इथे स्टेप 2 प्रिपेअर प्लेन टेक्स्ट. आता प्लेन टेक्स्टमध्ये काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट रिमूव्ह स्पेस. सेकंड रिप्लेस ऑल जे विथ आय, कारण की आपण जे आणि आयला सेमच कन्सिडर करतोय. इफ एनी. मग रिप्लेस ऑल जे विथ आय झालं. मेक इट इंटू पेअर्स. मेक इट इंटू पेअर्स. आणि लास्ट आहे ॲड एक्स इफ नीडेड. आता हे ॲड एक्स इफ नीडेड काय आहे हे मी तुम्हाला समजवतो. बट त्याआधी आपण काय करूयात की प्लेन टेक्स्ट लिहूया आणि रिमूव्ह स्पेस. हे समजा की स्टेपच्या आतमधले स्टेप्स आहेत जे आपल्याला फॉलोज करायचे आहेत, ऑर रूल्स आहेत. तर आपण आधी प्लेन टेक्स्ट लिहून घेऊया. द की इज हिडन अंडर द डोर. की हिडन अंडर दी डोर. आता ह्याचं फर्स्ट आपल्याला करायचं आहे रिमूव्ह स्पेस. रिमूव्ह स्पेस करूया आपण. आता सगळं इथून पुढे सर्व काही कॅपिटलमध्येच लिहायचा, एवढं लक्षात ठेवा. ईच अँड एव्हरी वर्ड म्हणजे जे हे कीबद्दल आहे तो कॅपिटलमध्ये लिहायचा आहे. तर आता THEDKEYSHIDDENUNDERTHEDOOR. ओके. So this is our plain text without space. Second things, make into pairs. आता ह्यात आपल्याला जे रिप्लेस ऑल जे विथ आय. तर आपल्याकडे जे आहेच नाही, डायरेक्ट आय आहे. आयला तसंच ठेवायचं आहे. जे असतात तर त्याला रिप्लेस करायचं होतं. एच आय आहे हा. सो आता सेकंड स्टेप इज मेक इंटू पेअर्स. मेक इंटू पेअर्स. थोडं ह्याला मी अरेंज करतो. हां, तर काय आहे आपलं पेअर्स? थांबा. ओके. तर TH
THEK, थांबा नीट दिसलं पाहिजे, THEK. यार काय होतं माझ्या हँडरायटिंगला, जरा हँडरायटिंगला ॲडजस्ट करा. EYISHIDDENDERHEDOOR झालं. आता ह्यात तुम्हाला वाटत असेल की झालं, मेक इंटू पेअर्स केलं झालं, तर नाही झालं. का तर ॲड एक्स इफ निडेड. आता हा ॲड एक्स इफ निडेड कधी वापरायचा आहे, तर जेव्हा केव्हा एकच लेटर और एकच अल्फाबेट रिपीट होतो एका पेअरमध्ये, तेव्हा एक्स वापरायचं आहे. एक्स वापरून काय करायचं आहे आपल्याला, तर आता इथे डी रिपीट झालं आहे ना, सो व्हॉट वी हॅव टू डू इज, आता हा डी आहे, तर डी इज, हे नीट लिहूया आपण, डी इज रिपीटेड. तर डीला काय करायचं आहे, डी इज रिपीटेड, ॲड एक्स कसा ॲड करायचा तुम्हाला सांगतो. डीचा डी एक्स. आता हा डी एक्स होणार आणि हा डी आपले जी की आहे तिच्या नेक्स्ट एलिमेंटसोबत अटॅच होणार, म्हणजे त्या डीच्या जागेवरती एक्स होणार आणि तो डी पुढच्या एलिमेंटला जाऊन अटॅच होणार. कसं ते तुम्हाला मी डायरेक्ट प्रॅक्टिकलमध्येच दाखवतो, असं तुम्हाला समजणार नाही. आता आपण काय करायचं, रायटिंग वर्कमध्ये तुम्हाला दाखवतो. ॲज डी इज रिपीटेड, डी इज रिटन ॲज ॲड एक्स, इथे ॲड एक्स अँड शिफ्ट. मग काय होणार, डी एक्स कॉमा डी एक्स. आता हा एक्स आपला ओरिजिनल एक्स आहे, हा एक्स म्हणजे नेक्स्ट टर्मवाला एक्स आहे, समजलं. तर तुम्ही इथे डी एक्स आणि इथे डी पण लिहू शकता आणि एक अंडरलाईन मारा किंवा काही पण करा. सो कॉमा डी एक्स कॉमा डी डॅश, हे असं पण तुम्ही लिहू शकता, हे बरोबर आहे. सो इथे शिफ्ट करायचं आहे आपल्याला, म्हणजे ॲड एक्स केलं अँड शिफ्ट, तर इथे शिफ्ट करायचा, हा डी शिफ्ट करायचा. तर मग आपली की काय होईल, इथपर्यंत सेमच राहील आपली की. तर आपली न्यू की, हिला आपण लिहितो न्यू पेअर्स आपले. मग काय झाले बघा, THEKEYISHIDX. आता हा डी आणि हा ई ह्या दोघांचा पेअर बनणार, म्हणजे हे सगळे पेअर्स तुटणार आणि मग हा दोघांचा पेअर, ह्या 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 दोघांचा पेअर आणि हा एक तर हट्टे महिला एक्स येणार. असे पेअर्स चेंज होणार, समजलं ना, की ह्या डीला इथे एक्स ॲड झाला आणि हा डी मग पुढच्या कॅरेक्टरला जाऊन ॲड झाला आणि ते पेअर्स इथून पुढचे सगळे चेंज होणार. तर आपण डायरेक्ट लिहून बघूया, डी एक्स DENUNDERTHEDOORX OORX. आता इथे पण ओ परत आला, ॲज परत मग करायचं, ॲज ओ इज रिपीटेड, ॲड एक्स अँड शिफ्ट. कसं, तर ओ चेंजेस टू OX कॉमा ओ डॅश. आता फायनल पेअर. आता ह्या पुढे आपलं काय रॉंग होऊ शकतं का, तर नाही. आता शिफ्टपर्यंत आपले पेअर्स बरोबर आहेत, तिथून पुढचे सगळे पेअर चेंज होणार. सो परत फायनल पेअर THEKEYISHIDX DENUNDERTHEDOOR. आता हा आर गेला, एक्स गेला, कारण की ओ आर सोबत झाला, तर ह्या एक्सची आपल्याला काय गरज नाही, तो गेला, मग तो टेम्पररीच होता असं पण ओ आर. सो दिस इज आर पेअर्स. नाव किती पेअर्स आहेत टोटल बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बाय द वे ह्याला काहीच शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला असंच करावं लागणार आहे. तुम्ही बोलाल की हा डी आणि हा ओ एकाच टाईममध्ये करतो, तर तसं होत नाही, कारण की प्रत्येक वेळेला तुम्ही एक जरी कोणता पण पेअर चेंज झाला तर तिथून पुढचे, आधीच्यांना इफेक्ट नाही होत, पण तिथून पुढचे पेअर सगळे चेंज होतात. त्यामुळे काय माहिती, परत तुम्हाला अजून एक कोणता तरी सिमिलर रिपीटेडवाला पेअर भेटेल. त्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेपच करायचं. एकदा फायनली व्हेरीफाय झालं की सगळे पेअर तुमचे युनिक आहेत, देन आपण स्टार्ट करतो स्टेप 3. स्टेप 3 काय आहे, तर
STEP स्टेप 3 APPLY अप्लाय प्ले फेअर. सॉरी माझी हँडरायटिंग आज खूपच खराब येते म्हणून. APPLY अप्लाय PLAY प्ले फेअर सायफर. अप्लाय प्ले फेअर सायफर आपली स्टेप 3. तर प्ले फेअर सायफर आपलं कसं अप्लाय करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. ह्यात पण आपला एकमेव गोल काय आहे, एन्क्रिप्ट ईच पेअर. आता हे पेअर्स आपण व्हर्टिकली उभ्यामध्ये लिहूयात. तर THEACHINUNDERERTH आणि OR हे आपले पेअर्स आहेत. तर मी लाईन करतो. हां म्हणजे रॉंग, पुढे ह्याला नीट लिहूयात. अजून काय काय आहे असं जे खराब वाटतंय. हां कुठे गेला ई आणि ते काय होते EY. ओके, सो हे आपलं पेअर आणि इथे एक लाईन ड्रॉ करतो. हां झालं. आता हे आहे आपलं प्लेन टेक्स्ट आणि इथे असणार आपलं सायफर. तर आता हे फाइंड आउट कसं करायचं तर युझिंग आर व्हेरी स्पेशल मॅट्रिक्स. हा ओके परफेक्ट. आता तुम्हाला सांगतो ते जे 3 रूल्स होते ते पण मी कॉपी करतो. कुठे गेले. आता वरतीच आहे. तर आता शिफ्ट राईट म्हणजे काय, सेम रो. आता जर 2 एलिमेंट्स म्हणजे हा आपला एलिमेंट 1 एलिमेंट 2 हे दोन्ही पण जर सेम रो मध्ये असतील तर 1 कॅरेक्टर पुढे शिफ्ट करायचं आहे म्हणजे शिफ्ट टू द राईट. फॉर एक्झाम्पल D आणि E आहे. D आणि E आपला प्लेन टेक्स्ट आहे. तर सेम रो मध्ये येतोय बरोबर. फर्स्ट रो मध्ये येतोय तर हे कसं होणार, D शिफ्ट होणार 1 कॅरेक्टर आहे O मग ह्याचा O होणार आणि E शिफ्ट होणार 1 कॅरेक्टर आहे तर त्याचा S होणार. आता हितेच जर समजा की M आणि S आहे बाबा तर कसं होणार, M तर E होणार आपल्याला माहिती आहे. तर Mचा E होणार पण Sचं काय होणार तर S पण पुढेच जाणार. मग पण तो असा पुढे जाणार कसा, असा म्हणजे हिटून उडी मारणार तो परत. आपल्या स्नेक अँड लॅडरमध्ये कसं हिथे साप गेला किंवा परत हिटून बाहेर येतो, असं हिटून जाणार तो परत हिटून बाहेर येणार. सो एसचा परत होणार D. समजलं. सो दिस इज आर D. आपण आता चालू करूयात. ओके, सो फर्स्ट इज TH. तर TH आपला कुठे आहे, मी जरा इथे कॅरेक्टर नीट करतो. D हा D आहे. हा तर TH कुठे आहे आपला, T आणि H. आता TH सेम रो बद्दल आपण माहिती केलं. सेम कॉलमचं कसं आहे तर सेम कॉलम शिफ्ट डाऊन म्हणजे कसं, तर आता समजा की हा कॉलम आहे तर इथे आपल्याला T आणि N आपले हे आहेत. TN आपले प्लेन टेक्स्ट आहे. तर शिफ्ट डाऊन काय होणार, टीच्या खाली कोण आहे F तर टीचा होणार F, एनच्या खाली कोण आहे V तर व्हीचा होणार एनचा होणार V. सो TNचं झालं FV असं. आता इथे TH बघूया. तर TH काय आहे, TH आता सेम रो मध्ये पण नाहीये सेम कॉलम मध्ये पण नाही, बट इट मेक्स ए रेक्टँगल. बरोबर, रेक्टँगल बनतोय. तर आता ह्या रेक्टँगलची आयडिया काय आहे की समजा आपण आधी T बघतोय तर टीचा रो घ्यायचा. ओके, टीचा रो आणि H ची कॉलम कोणत्या लेटरला, C आहे ज्याच्यावरती आपण इंटरसेक्ट करतोय.
तर टीची व्हॅल्यू होणार सी, इथे सी. आता एच, मग एचचं कसं करायचं? थांबा. हा, आता एच ची रो घेतली आपण जर, तर एच ची रो, टीचा कॉलम कोणता आला? एफ. तर एच ची व्हॅल्यू झाली एफ. झालं, सिम्पल. दिस इज व्हॉट वी हॅव टू डू बेसिकली. ओके, गेलं सगळं. हां, तर आता मी एकदा दाखवलंय, पुन्हा पुन्हा दाखवणार नाहीये, कारण की ते खूप टाइम वेस्ट होतो. तर रेक्टँगलमध्ये हे आलं आपलं रेक्टँगलमध्ये. हे लिहायचं कसं? हे म्हटलं लिहायचं आहे रिझन, नाहीतर मार्क जाणार. रेक्टँगल, टी चेंज होतो सी मध्ये, ब्रॅकेटमध्ये कॉमा, एच चेंजेस टू एफ. झालं. आता ई के, ई के, ई के काय आहे आपला? ई आणि के सेम रो मध्ये, तर ई के सेम रोला काय बोलतो आपण? शिफ्ट डाऊन. शिफ्ट डाऊन इथे लिहिलं, किंवा सेम कॉलम पण तुम्ही बोलू शकता. चला आपण आहे ना ह्याला रायटिंग मध्ये रेक्टँगल ते तर आहेच, सेम कॉलम आणि सेम रो लिहूयात, म्हणजे आपल्याला काय झाले नक्की ते समजेल. सेम रो, सेम रो, सेम रो साठी येणार ई चेंजेस टू काय झालं? ईचं ए, ई चेंजेस टू ए, आणि दुसरं काय? के, के चेंजेस टू आर, के चेंजेस टू आर. काय झालं? ए आर. माझाच ई वाय साठी, ई वाय कुठे? ई आणि वाय सेम रो परत, तर सेम रो, ई चेंजेस टू ए आणि वाय चेंजेस टू ई. का? तर वाय लास्टला आहे, मग हा परत फिरून वरती जाणार, म्हणून ई. तो हा झाला ए ई. तर आता मी हा पूर्ण टेबल बनवूनच तुम्हाला भेटतो. ओके, सो आपला टेबल झालेला आहे. जस्ट तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. आता टी एच रेक्टँगलमध्ये, म्हणजे टी एच, तर टी एचचं जसं मी सांगितलं, टी साठी टीचा रो घ्यायचा, एचचा कॉलम वी गेट सी, तर टीचा सी. एच साठी एचचा रो, टीचा कॉलम वी गेट एफ. अशा प्रकारे रेक्टँगल असतं. जो जो एलिमेंट घेतो, म्हणजे जो कॅरेक्टर घेतो त्याचा रो, अँड दुसऱ्या कॅरेक्टरचा कॉलम, तो घेऊन जिथे ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करेल तो आपला टर्म. आता ई के सेम कॉलमचा आहे, ई के सेम कॉलम, ईचा ए झाला, केचा आर झाला, हा ए आर. ई वाय, ई वाय पण सेम कॉलमचा, ईचा ए झाला, वायचा ई झाला, बरोबर. ए आय एस रेक्टँगल आहे, आय इथे, एस कुठे? एस 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 इथे. मग आता आधी आय आहे ना, तर आयचा रो, एसचा कॉलम बी झाला, तर बी. एस साठी एसचा रो, आयचा कॉलम ओ झाला, तर ओ, बी ओ. अशा प्रकारे हा रेक्टँगलचा झाला. परत परत पण रेक्टँगलच आहे, एच आहे, एच कुठे? हा एच आहे, हा आहे, एचचा रो, आयचा कॉलम एफ झाला, आयचा रो, सॉरी जी झाला, आणि आयचा रो, एचचा कॉलम सी झाला, जी सी. परत डी एक्स रेक्टँगल, पुन्हा डी आणि एक्स, डीचा रो, एक्सचा कॉलम एम झाला, एक्सचा रो, डीचा कॉलम व्ही झाला, एम व्ही. बघा, एस एस डीई, डीई डीचा सेम रो आहे, तर पुढे शिफ्ट होणार, शिफ्ट राईट होणार, डीचा ओ झाला, ईचा एस झाला, ओ एस. बघा, तर अशा प्रकारे हे सगळं झालेलं आहे. सो दिस इज आर थर्ड स्टेप, ज्यात आपण अप्लाय प्ले पेअर रूल्स. आपले हे 3 रूल्स आहेत, शिफ्ट राईट, शिफ्ट डाऊन आणि रेक्टँगल, ते आपण यूज केलेले आहेत, आणि आपण सायफर टेक्स्ट फाईन केलेला आहे. तर आता स्टेप 4, फायनल स्टेप. स्टेप 4 मध्ये काय करायचं आहे? फायनल स्टेप. फक्त झालं. स्टेप 4, फायनल स्टेप. आता सायफर टेक्स्ट फक्त आपल्याला लिहायचं आहे. सायफर टेक्स्ट लिहायचा. काय होणार सायफर टेक्स्ट आपला? सी एफ, सी एफ ए आर ए ई बी ओ जी सी एम व्ही ओ एस पी एन, एम व्ही ओ एस पी एन, व्ही टी ए वाय सी एफ, व्ही टी ए वाय सी एफ, एस ओ एम डब्ल्यू ई पी, एस ओ एम डब्ल्यू ई पी. दिस इज आर सायफर टेक्स्ट. आता द की इज हिडन अंडर द डोर, आणि ह्यात काय आपल्याला काहीतरी सिमिलॅरिटी वाटते का? नाही. सो दिस इज द पॉइंट, आणि आपला फायनली प्लेफेअर सायफर झालेला आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत हिल क्लाइंब, आपला हिल सायफर इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय.